श्रोते हो नमस्कार. संस्कृत साधना या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त कुलाचार कुलधर्म पूजाविधी पाहणार आहोत. नारळी पौर्णिमा आपल्याला 8 तारखेला म्हणजे शुक्रवारी करायची आहे आणि राखी पौर्णिमा ही 9 ऑगस्टला साजरी करायची आहे. त्यामुळे आपण कुलाचाराचा अभिषेक शुक्रवारी करायचा आहे 8 तारखेला. चला तर मग पूजेसाठी लागणारं साहित्य आपण स्क्रीनवरती पाहून घेऊ. वरील सर्व साहित्य घेऊन आपण पूजेला सुरुवात करायची आहे. देवाजवळ समई, तुपाची फुलवात, उदबत्ती लावून घ्यायचं. पेलापळी आपल्या समोर घ्यायची आहे. देवासमोर विडा मांडायचा आहे. श्री गणेशाय नमः. डोळ्याला पाणी लावून थोडंसं कुंकू आपल्या कपाळाला लावायचं आहे. नेत्रोदक स्पर्शः. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः. स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः. स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः. स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. आचमन करावं म्हणजे उजव्या हातावर 3 वेळा पाणी घेऊन ते प्यायचं आहे. आचमनम ओम केशवाय नमः स्वाहा. ओम नारायणाय नमः स्वाहा. ओम माधवाय नमः स्वाहा. त्यानंतर हातावर पाणी घेऊन ते पाणी संध्यापात्रात सोडायचं. 2 वेळा पाणी संध्यापात्रामध्ये सोडायचं. गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. नमस्कार करावा. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. श्रीधराय नमः. ऋषिकेशाय नमः. पद्मनाभाय नमः. दामोदराय नमः. संकर्षणाय नमः. वासुदेवाय नमः. प्रद्युम्नाय नमः. अनिरुद्धाय नमः. पुरुषोत्तमाय नमः. अधोक्षजाय नमः. नारसिंहाय नमः. अच्युताय नमः. जनार्दनाय नमः. उपेंद्राय नमः. हरये नमः. श्रीकृष्ण परमात्मने नमः. उजव्या हातामध्ये पाणी घ्यावं. ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः. संध्यापात्रामध्ये पाणी सोडून द्यावं. प्राणायाम करावा. प्राणायाम येत नसल्यास हात जोडून बसायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम भूः ओम भुवा ओम स्वाहा. ओम महा ओम जनान्तपा सत्यम. आपो ज्योतिरसमृतं ब्रह्म भूरभुवस्वरोम. हात जोडून गणपतीचं कुलदेवतेचं स्मरण करायचं. मन चित्त एकाग्र पूजेमध्ये करायचं आहे. ओम सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजगर्णकः. लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः. धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. 12 तानि नामानि यः पठेत् शृणुयादपि. विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमेस्तथा. सङ्ग्रामे सङ्कटेश्चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं. प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तयेत्. अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः. सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः. 11 वेळा शांततेने नमस्कार करावा. ओम लक्ष्मी नारायणाभ्य नमः. ओम उमामहेश्वराभ्य नमः. ओम वाणी हिरण्यगर्भाभ्य नमः. ओम शची पुरंदराभ्य नमः. ओम इष्टदेवताभ्य नमः. ओम कुलदेवताभ्य नमः. ओम ग्रामदेवताभ्य नमः. ओम स्थानदेवताभ्य नमः. ओम वास्तुदेवताभ्य नमः. ओम एतत्कर्मप्रधानदेवताभ्यो नमः. ओम सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. उजव्या हातात संकल्पासाठी पाणी घ्यायचं. तिथिर विष्णु धावारो नक्षत्रं विष्णुरेव च. योगश्चकरणं चैव सर्वविष्णुमयं जगत्. अद्य पूर्वोच्चारित एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ. गोत्रोच्चार करायचा आहे. गोत्र माहीत नसल्यास काश्यप गोत्र म्हणायचं. काश्यप गोत्रोत्पन्नस्य. स्वतःचं जन्मनाव माहीत असल्यास जन्मनाव घ्यायचं आणि चालू नाव घ्यायचं. म्हणा मम आत्मनः. श्रुती स्मृती पुराणोक्त वेदोक्त फल प्राप्त्यर्थम. धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त्यर्थम प्रतिवार्षिक विहितम कुलाचार कुलधर्म अंगभूतम पंचायतन देवता अभिषेक पूजन महम करिष्ये. संध्यापात्रामध्येच पाणी सोडून द्यायचं आहे.
हात जोडून गणपतीला नमस्कार करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा. गणेशाय नमः. नमस्कारान करोमि. आता सर्वात अगोदर आपल्याला भूमीची पूजा करायची आहे. त्यामुळे एक फूल गंधामध्ये बुडून ते भूमीवरती व्हायचं आणि भूमीला नमस्कार करायचा. समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादसपर्शं क्षमस्व मे. भूमे नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पैः संपूज्य नमस्कारान करोमि. त्यानंतर आपण अभिषेकासाठी घेतलेलं जे तांब्यातलं पाणी आहे त्या पाण्याची पूजा करायची आहे. म्हणजे तांब्यावरती उजवा हात झाकण ठेवून गंगेचं स्मरण करा. ओम गंगे चमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. तांब्याला चारी दिशांनी गंध लावायचा. पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर. पूर्वे ऋग्वेदाय नमः. ऋग्वेदं पूजयामि. दक्षिणे यजुर्वेदाय नमः. यजुर्वेदं पूजयामि. पश्चिमे सामवेदाय नमः. सामवेदं पूजयामि. उत्तरे अथर्ववेदाय नमः. अथर्ववेदं पूजयामि. पाण्यामध्ये गंध शिंपडायचा. अपांपत्ये मध्ये वरुणाय नमः. दिव्यचंद्रं समर्पयामि. पाण्यामध्ये अक्षदा आणि फूल व्हायचं आहे आणि पाण्याला नमस्कार करायचा. पुष्कराद्यानि तीर्थानि गंगाद्या सरितस्तथा आगच्छन्तु पवित्राणि पूजाकाले सदा मम. ते पाणी थोडंसं उजव्या हातावर घेऊन पूजा साहित्यावर आपल्या स्वतःच्या अंगावर शिंपडायचं. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सभायाभ्यन्तरष्टिः सर्वं शुचिः. आता ह्याच पाण्यानं देवाचा अभिषेक आपल्याला करायचा आहे. त्यामुळे तांब्यातलं पूजा केलेलं पाणी थोडंसं पेल्यामध्ये काढून घ्या पूजेसाठी. आता समईची पूजा करायची. समईला एक गंधफूल व्हायचं. हळदी कुंकू व्हायचं. कर्मसाक्षी दीपनाथाय नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पैः संपूज्य प्रार्थयेत. भो दीपदेव रूपस्थं कर्मसाक्षी हविघ्नकृत. यावत् पूजा समाप्यातं तावत् तं सन्निधो भव. स्वस्तिरो भव. शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा. शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोस्ते. दीपनाथाय नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् करोमि. आता सूर्यनारायणाची पूजा करायची. एक पुन्हा फूल घ्यायचं. गंधामध्ये बुडून सूर्यनारायणाला व्हायचं आहे. आदित्यस्य नमस्काराणि कुर्वन्ति दिने दिने जन्मान्तरसहस्रेषु दारिद्र्यन्नोपजायते. कर्मसाक्षी सविता सूर्यनारायण नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पैः संपूज्य नमस्कारान् करोमि. सूर्याला नमस्कार करा. जयाचारथा एकची चक्रपाही. नसे भूमी आकाश आधारकाही. असे सारथी पांगुळा जारथासी. नमस्कार तया सूर्यनारायणासी. सवित्र सूर्यनारायण नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् करोमि. त्यानंतर शंखघंटीची पूजा करायची आहे. शंखघंटीला एक गंधफूल वहा. आगमनार्थं देवानां गमनार्थं तुराक्षदां घंटानदं प्रकुर्वीत पश्चात् घंटां प्रपूजयेत्. त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विधृते करे. निर्मितः सर्वदेवेश पाञ्चजन्य नमोऽस्तु ते. सनकसनन्दी देवताभ्यः सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पैः संपूज्य. एक पळी संध्यापात्रामध्ये पाणी सोडायचं आहे. अनेन पूजनेन भूमी दीपदिवाकर प्रियदान मम. हातामध्ये अक्षता घेऊन गणपतीचं, कुलदेवतेचं, विष्णूचं, महादेवाचं स्मरण करायचं आहे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्ते. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शाम्भवेत् अमृतेशाय शरवाय महादेवाय ते नमः. पंचायतन देवताभ्यः ध्यानार्थी आवाहनार्थी अक्षतां समर्पयामी. देवांना अक्षता व्हायची. त्यानंतर आता सर्व देव
संध्यापात्रामध्ये काढून घ्यायचं आहे. शंख, घंटी, गणपती, गोपालकृष्ण, आपली देवी, सगळे देव संध्यापात्रामध्ये काढून घ्या. पूजा चालू असताना माझे मंत्र पुढे गेल्यास आपण व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा पूजेला सुरुवात करायची आहे. सर्व देव ताटामध्ये काढून झाल्यानंतर सर्व देवावरती पेल्याने पाणी घालावं. पाणी घालताना गणपतीपासून सुरुवात करायची. ओम एतावानस्य महिमातो जायांश्च पूरुकः पादोस्य वृषभा भूतानत्रिपादस्यामृतं दिवि पादयोः पाद्यं समर्पयामि. त्यानंतर अर्ध्या ग्लासमध्ये पाणी घ्या. त्यात हळदी, कुंकू, अक्षता, फुलाची पाकळी टाका, म्हणजे अर्घ्य तयार होईल. ते अर्घ्याचं पाणी सर्व देवांवर घाला. ओम त्रिपादुर्ध्वा उदयत्पूरुखः पादोसेहा भवत् पुनः ततो विख्वन् व्यक्रामत्साशनान्नशने अभि हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. त्यानंतर पुन्हा अर्धा ग्लास चांगलं पाणी घाला. आचमनीयं समर्पयामि, स्नानियं समर्पयामि. हे सर्व पाणी आपण जे पूजा केलेलं पाणी आहे त्याच पाण्याने देवाची पूजा करायची आहे. शुद्धोदक स्नानांतरेण पंचामृत वाहा सर्व देवांना. पंचनद्याः सरस्वतीमपियन्ति सस्रोतसः सरस्वती तु पंचधासो देशे भवत्सरित पयदधिघृतञ्चैव मधुशर्करायुत पंचामृतमयानि स्नानार्थं प्रतिगृह्यताम्. त्यानंतर पुन्हा चांगलं पाणी घाला. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. शुद्धोदक स्नानांतरेण प्रमुख पंचायतन देवताभ्यो नमः. एक फूल गंधामध्ये बुडवून कुलदेवतेला व्हायचं आहे. पंचामृत पूजा परिपूर्णार्थे गंधाक्षतपुष्पैः संपूज्य देवीला अक्षदा वहा. देवांना अक्षदा वहा. 2 वेळा संध्यापात्रामध्ये पाणी सोडा. पात्रामध्ये स्थापित धूपमाग्रापयामि, दीपं दर्शयामि. चमच्यामध्ये पंचामृत घ्या. तो चमचा देवासमोर ठेवा. त्या पंचामृताला पाणी फिरून त्या पंचामृताचा नैवेद्य दाखवा. पंचामृत नैवेद्यं समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, पूर्ण ब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामि. संध्यापात्रात 3 पळ्या पाणी सोडा. मध्ये पाणी समर्पयामि. हस्तमुखप्रक्षालं समर्पयामि. करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि. देवांवरती गंध शिंपडा. करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि. देवांना अक्षदा वहा. मंत्रपुष्पांजलीं समर्पयामि. नमस्कार करा. नमस्कारान करोमि. हातामध्ये पाणी घ्यावं. म्हणावं अनेन मलाप कर्षणेन पंचामृत पूजना खेनकर्मणा कुलदेवता सहित पंचायतन देवता प्रियता नमः. पाणी संध्यापात्रामध्ये सोडून द्या. आता देवाला वाहिलेलं फूल उचलून घ्यायचं. त्याचा वास घ्यायचा, कपाळाला लावायचं आणि ते फूल त्यानंतर आपल्या डाव्या बाजूला ठेवून द्यायचं आहे जमिनीवर. आणि जे आपण पंचामृताचा नैवेद्य दाखवाला ते पंचामृत ताटामध्ये सोडून द्यायचं. चमचा पंचामृतामध्ये ठेवून द्या. देवांना नमस्कार करा. नमस्कारान करोमि. आता देवांवरती अभिषेकाची धार धरायची आहे. अभिषेक पात्र असल्यास अभिषेक पात्र घ्या. नसेल तर देवांवरती पळी पळी पाणी घाला आणि आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करत राहा. हरि ओम. भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्जत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवाग्गुंसस्तनूभिर्व्यशेम हि देवहितञ्जदायुः. स्वस्ति न इन्द्रो वृद्धशरवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव कुलं कर्तासि. त्वमेव कुलं धर्तासि. त्वमेव कुलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि. अवत्वं माम् अवक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानूचानमवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् अवाधरातात् सर्वतो मां पाहि पायिसमन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदं त्वत्तो जायते. सर्वं जगदं त्वत्तस्तिष्ठति. सर्वं जगदं त्वैलेमेषति. सर्वं जगदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो नियो नभः. त्वं चत्वारि वाक्पदानि.
त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयाजितः त्वं कालत्रयाजितः त्वं मूलाधारष्टोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूरभुवस्वं गणादिं पुरमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुरस्थितं तारेण रुद्धम् एतत्तवमनुस्वरूपं गकारपूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्तिरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं संहितासन्धिः सैषा गणेशविद्या गणकर्षिः निचरुद्गायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गङ्गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारणं रदं च वरदमस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवासं रक्तगन्धालुप्ताङ्गं रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्टादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायत्यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्तेऽस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्नाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमो नमः। ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं कुर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शान्ति शान्ति शान्तिः। हरि ओम सहस्रशीरेखापुरुगः सहस्राक्षः सहस्रपातो स्वभूमिग्गुं सर्वत्र श्रुतवात्यातिष्ठदशाङ्गुलं पुरुष एवेदग्गुं सर्वं यद्भूतं यच्च भाव्यम् ऊताम्रेतदवशेषानुजदन्नेनातिरोहति एतावानस्य महिमा तो जायांष्टपूरुकः पादौ सविषवा भूतानदरिपादस्यामृतं दिवि त्रिपादूर्ध्व उदितपूरुकः पादौ सेहा भवत् पुनः ततो विक्वन्व्यक्रामत्साशनान् शणे अभि ततो विराजजायत विराजो अधिपूरुकः सजातो अत्यरिश्च तपश्चात् भूमिमतो पुरः तस्माद्यज्ञात् सर्वभूतः समृतं बृहदाज्यं पशंस्तां शक्रे वायव्या नारण्यां ग्राम्याश्चर्ये तस्माद्यज्ञात् सर्वभूतरिचः सामान्यजज्ञिरे छन्दाग्ंसि जज्ञिरे तस्माद्देवस्माद्जायत तस्माद्दशवा अजायन्त जे केचो भयाजितः गावो ह जज्ञिरे तस्माज्जाता अजावयः तञ्जज्ञं बर्हि प्रोक्षं पुरुखञ्जातमकृतः तेन देवा अयजन्त साध्यर्केष्टजे यत्पुरुखं वजदोहकजधाव्यकल्पयन् मुखं किमस्यासीत् किं बाहु किमूरुपाधः उच्यते ब्राह्मणस्य मुखमासीद् बाहुराजन्यः कृताः ऊरु तदसजदवैश्यः पद्याग्ं शूद्रो अजायत चन्द्रमा मनसो जात चक्षोः सूर्यो अजायत श्रोत्राद्वायुश्च प्राणश मुखादग्निरजायत नाभ्या आसीदन्तरिषगुं शीर्ष्णोद्यौः समवर्तत पदभ्यां भूमिर्जः श्रोत्राधालोकाम् अकल्पयन् यत्पुरुषेण हविका देवाजद्यमतनवत वसन्तोऽस्यासीदाज्जङ्ग्रिक् महिद्महाशरदभिः सप्तास्यासन् परिधः श्रीः सप्तसमितः कृताः देवा जदन्तनवान अबद्धन् पुरुखं पशुं जज्ञेन जज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेह नाकं महिमानः सचन्दजत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः। ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतसृजां चन्द्रां हिरण्यमयीं लक्ष्मीं जातवेदो आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमणपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्द्येयं गामशं पुरुषाणहम् अश्वपूर्वामृतमध्यामस्तिनादप्रबोधिनीं श्रियन्तीं पवै श्रीरमान्ती जुषुदां कांसोजतां हिरण्यप्राकारां मार्दाञ्जलं तीं तृप्तां दर्पयन्तीं पद्मेस्तां पद्मवर्णां ताम्योपवै श्रियं चन्द्रां प्रभासां यशसाजुलं तीं श्रियं लोके देवजिष्टामदारां तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतान्तमावृणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्त वृक्षोत बिल्वः तस्य फलानि तपसानि दन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उपैतुमान् देवसकः कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतो सुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे क्षुप्तिवासामलां ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिमसमृद्धिं च सर्वान् निर्णुद मे गृहात् गन्धद्वारां दुरादर्शां नित्यपुष्टां करीशिनीम् ईश्वरीं सर्वभूतानां ताम्योपवै श्रियं मनसः काममाकूतिं वाच सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीश्रेतांशः कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दमं श्रियं वासे मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपस्सृजन्तु स्निग्धान् चिक्लीतु अस्मै गृहे निचिदेवीं मातरं श्रियं वासे मे कुले आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्मालिनीं चन्द्रां हिरण्यं लक्ष्मीं जातवेदमावह आर्द्रां यक्रणीं यष्टिं सुवर्णां हेमालिनीं सूर्यां हिरण्यं लक्ष्मीं जातवेदमावह
ताम आवह जातवेदो लक्ष्मीमणपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्यजवान् विन्देयं पुरुषानहं यशुचि प्रयतो भूत्वा जुहुयाद्दाज्यमन्वहं सूक्तं पञ्चदशरचञ्च श्रीकामसततं जपेद् पदमार्णे पद्मऊरु पदमाक्षि पद्मसम्भवे तन्मे भस्य पदमाक्षि येन स्वक्नवाम्यहम् अश्वदायि गोदायि धनदायि महाधने धनं मे लभतां देवी सर्वकामौषधेहि मे पद्मानने पद्मविपद्मपतरे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि विश्वप्रिये विश्वमनोनुकूले तुतपादपद्मं मयि सन्निधिस्त्वां पुत्रपौत्रं धनं धान्यं हस्ते शवादिगवीर्थं प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्यधनं वसुं धनमिन्द्रो बृहस्पतिवरुणो धनमश्विनो वैनतेय सोमं पिब तुरुत्रः सोमं धनसोमिनो मयि जन्तदासुमिनः न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशमामतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तनिवेद सरसिजनिले सरोजास्ते धवलतरांशुभगन्धमलशोभे भगवति हरिवल्लभिमनोद्ने त्रिभुवनभूतिकरिप्रसीदमैषं विष्णुपत्नी क्षमा देवीं माधवीं माधवप्रियां लक्ष्मीं प्रेयसीं देवी नमामच्युतवल्लभात् महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीर्वर्चस्वमायुश्च आरोग्यमादाच्छुभानमहीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः डाव्या हाताने घंटी वाजवावी उजव्या हाताने अभिषेकाची धार धरावी देवो शान्तिरन्तरिक्षगो शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोखदयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वगो शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेधि सुशान्तिर्भवतु अमृताभिषेकोस्तु सुवर्ण अभिषेकोस्तु रेणुका माता की जय गोपाल कृष्ण भगवान की जय सद्गुरुनाथ महाराज की जय। आता सर्व देवांना पुसून जागेवरती ठेवायचं आहे. तोपर्यंत व्हिडिओ पॉज करून ठेवा. सर्व देव जागेवर ठेवल्यानंतर देवांना गंध लावायचा आहे. श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठं चंदनं प्रतिगृह्यताम्. त्यानंतर देवांना अक्षता व्हायची आहे. अक्षतांचा सुरश्रेष्ठ कुंकुमाक्ता सुशोभिता मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर. हळदी कुंकू व्हायचं देवांना. अहिरिव भोगैः पर्जेति बाहुंजाया हेतिं परिबाधमानः अस्तघ्नो विश्वाभयुनान् विद्वान् पुमान् पुमान् गुणसं परिपातु विश्वतः. गुलाल वहावा. अभिरगुलालंच समर्पयामि अभिरंच गुलालंच सुवाचंदनमेव च अभिरेनार्चितो देवा मतः शान्तिं प्रयच्छमि. अभिरंच गुलालंच सुवाचंदनमेव च अभिरेनार्चितो देवा मतः शान्तिं प्रयच्छमि. फुलं वहावी. माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि मे प्रभो मया रतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्. पांडुरंगाला गोपाळकृष्णाला श्रीरामाला तुळशी वहा. तुलसी हेमरूपांच रत्नरूपांच मंजरीं भयमोक्षप्रदास्यामि अर्पयामि हरिप्रियां. गणपतीला दुर्वा वहा. महादेवाला बेल वहा. त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रयायुधं त्रिजन्म पापसंहारं एकबिल्वं शिवार्पणम्. त्यानंतर धूप ओवाळा. वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यवन्दोत्तमः अग्रय सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृहीताम्. धूप ओवाळताना दीप ओवाळताना उजव्या हातानं धूप दीप ओवाळायचं. डाव्या हातानं घंटी वाजवायची आहे. धूपम आग्रापयामी. त्यानंतर तुपाची निरांजन ओवाळा. साज्जंच संयुक्तं वह्निना योजितं मया दीपं ग्रहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापः दीपं दर्शयामी. खडीसाखर आहे. ती खडीसाखर विड्यावर ठेवा. त्या विड्याच्या पानावरती ठेवा. खडीसाखरेचा नैवेद्य दाखवा. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामि. देवांना नमस्कार करा. प्रार्थनापूर्वक नमस्काराने करोमि. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी ते निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. जय जय रघुवीर समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय. रेणुका माता की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. हातामध्ये पाणी घ्यावं.
अनेन अभिषेको पूजनाख्येन कर्मणाः पंचायतनदेवता सहित कुलदेवता प्रियतान्न मम. संध्यापात्रामध्ये पाणी सोडून द्या. तत्सत जगदंबार्पणमस्तू. आता आपण देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर आरती, कापूर आरती करून घ्यायची आहे. या ठिकाणी आता आपला पूजाविधी संपन्न झालेला आहे. आमची पूजा जर आपल्याला आवडली असेल तर आपण आम्हाला दक्षिणा पाठवू शकता. आमचा फोनपे नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे. त्यावरती आपण यथाशक्ती दक्षिणा पाठवू शकता. धन्यवाद.